कालच्या दिवशी आमच्या पक्षाचे आमदार किशोरप्पा असतील, चंदूभैया असतील, अमोलदादा असतील किंवा चंदूअण्णा असतील किंवा जिल्हा प्रमुख असतील यांची बीजेपीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांबरोबर बैठक झाली होती आणि त्या बैठकीमध्ये आदरणीय गिरीश भाऊ सुद्धा उपस्थित होते. ही कालच जवळपास हा तोडगा या ठिकाणी निघालेला होता, पण तरी सुद्धा पालकमंत्री म्हणून त्यांनी यावं आणि सगळ्यांनी बसून पुन्हा हा निर्णय डिक्लेअर करावा म्हणून आज औपचारिकता म्हणून आमच्या उमेदवारांनी या ठिकाणी पाठिंबा जाहीर केलेला आहे. तो सर्वांचे आमचे एकनाथ शिंदे साहेब आहे, त्यांच्या मुखातूनच तो पाठिंबा जाहीर असल्यामुळे महायुतीच्या मधला जो तिढा होता तो आज पूर्णपणे सुटलेला आहे. येणाऱ्या काळामध्ये आता आम्ही एकत्रितरित्या प्रचार करून आमचा उमेदवार निवडून आणण्याकरताची आमची आज बैठक आहे. नाशिकचे जे नगरसेवक ते सह दिला जात आहेत, कुठेतरी जागा पसरवण्याची भीती व्यक्त केली जाते, त्याची पडसाद जळगावात येऊन मिटण्याची भीती व्यक्त केली जाते. हे बघा, अजून मला नाशिकचं तर काही माहित नाहीये, पण सहलीला जात आहेत की काय याचीही कल्पना नाहीये. आणि मला तरी असं वाटतं की निवडणुकीचा एक भाग असतो किंवा आजच सहल होते असं नाहीये. आपण बऱ्याच निवडणुका बघतो, आमदार सुद्धा हलवले जातात, ग्रामपंचायती सदस्य घेऊन झाले जातात, नगरसेवक घेऊन जाणं काय मला वाटतं काही चुकीचं वाटत नाही. वाटलं असेल की 2-4 दिवस बाहेर फिरून आणावं, त्याच्यामध्ये सहल बिल नाहीये. एकत्रित सगळे राहावे, एकमेकाची विचाराचं मंथन व्हावं, आपल्यामधला असलेला दुवा एकत्रित यावा आणि युती घट्ट व्हावी. त्यांना ते पटतंय. नाही थांबवलं नाहीये. आता जर मी थांबवलं असतं तर मी तर आमच्या आमदार मोदयांनी कालच ते बैठक घेतली होती, पण या निमित्ताने पुन्हा मग काल पेपरला बातमी होती आणि टीव्हीलाही बातमी होती की पालकमंत्री अनुपस्थित. पण आपल्याला माहिती असते की काल जलजीवन मिशनच्या मार्फत केंद्राची एक सगळ्यात मोठी बैठक सीएम साहेबांनी झाली होती. अचानक निरोप आल्यामुळे मला काल थांबावं लागलं आणि तोही पाण्याचा प्रश्न महत्वाचा होता. त्यामुळे मी आमच्या आमदार मोदयांना विनंती केली की तुम्ही त्या बैठकीला जावं आणि ते सगळ्या बैठकीला आले. त्यांनी कालच भूमिका स्पष्ट केलेली होती, पण तरी सुद्धा की पुन्हा टीव्ही मध्ये बातमी येऊ नये, पालकमंत्री होतेच नाही. मला तरी असं वाटतं की आता सरळ निवडणुकीचा मार्ग सुकर झालेला आहे. नंदलाल आता काय म्हणतात त्याला द्वारकेला जायला निघालेले आहे आणि ते पुढच्या काळामध्ये महाराष्ट्राची जी द्वारका आहे ती म्हणजे आपली विधान परिषद विधानसभा, तिथे ते 24 तारखेला पोहोचतील आणि मला तरी असं वाटतं की सगळ्यांच्या आशीर्वादाने हा निकाल आमच्या बाजूने लागणार. आग्रह होता, तो आजपर्यंत होता, कालच संपलाय. हे बघा, कोणत्या निवडणुकीत आग्रह नसतो मला समजून सांगा. प्रत्येक निवडणुकीत आग्रह असतो आणि आग्रह करणं, जागा मागणं म्हणजे विरोधात बंड करणं असं नाहीये. शेवटी प्रत्येक जण आपल्या पक्षाच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आग्रह जरी असला तरी तो मागे सरकतो. अशी 100 उदाहरणं आहे. त्यामुळे आम्ही मागणी केलेली होती आणि आम्हाला वाटत होतं की आमची सीट निवडून येईल, पण आम्हाला ती मिळाली नाही. पण आता याचा अर्थ असा होत नाही की आपण आपल्यापणाने हातीदाईपणाप्रमाणे महाराष्ट्राच्या युतीवर परिणाम व्हावा किंवा काही गोष्टी चुकीच्या व्हाव्या असं कोणत्याच आमदाराला मंत्र्याला वाटत नाही. आणि नेतृत्वावर तो विश्वास ठेवूनच मोठा झालेला असतो. त्या पद्धतीने आम्ही विश्वास ठेवून पुढचं काम करतोय. जळगाव विधान परिषदेचं निवडणूक बघितल्यानंतर प्रत्येक क्षणाक्षणाला तुम्ही शिवसेनेने या निवडणुकीमध्ये भाजपला प्रत्युत्तर दिल्याचं दिसतंय. की भाजपवरून खेळ खेळली गेली, त्याला शिवसेनेने टॅकल केलेलं आहे. एकही असं वाक्य दाखवा की जे महायुतीला पोषक नसलेलं वाक्य आम्ही वापरलेलं आहे. हक्क हा आहे आमचा मागणीचा. हक्क करणे म्हणजे आम्ही बोलूच नाही असं नाहीये, पण याचा अर्थ की आम्ही युती तोडून टाकू, भाजपच्या उमेदवाराच्या आम्ही विरुद्ध काम करू असं काहीच केलं नाही. आमचा उमेदवार फिरत होता, आम्ही आमच्या भूमिका मांडत होतो, पण असं कधीच म्हटलं नाही. आम्ही हेच सांगितलं शेवटपर्यंत, वरतून जो निर्णय होईल तो आम्ही मान्य करू. त्या पद्धतीने आम्ही मान्य केलाय. तुम्ही असं म्हटले होते किंवा तुमच्या पक्षाला उमेदवारी मिळाली नाही तर शेवटी माणूस आशीर्वादी आहे. बचेगा नर तो बांधेगा घर, हे म्हणणं काही चुकीचं थोडी आहे. हे बघा, हे वाटाघाटी या सगळ्या गोष्टी आमच्या हातातल्या नाहीये. ह्या शेवटी नेतृत्वाच्या हातात असतात. कार्यकर्त्याची किंवा नेत्यांची जिल्हा स्तरावर मागणी असते. शेवटी आपल्याला यश येतं, अपयश येतं. आता नाव नंदू महाजनांचं कुठेच ऐकलं नव्हतं मी की ते उमेदवार होतील, पण शेवटी देईल हरी खाटीवरी
तशी त्यांची उमेदवारी जाहीर झाली आणि बघा त्यांच्या नशिबात होतं ते चालून आलं. त्यांनी दिल्लीवरून फिल्डिंग लावली भाऊ असं पण बोललं जातं. मला फिल्डिंग माहित नाही, मी फक्त बॉलिंग करतो. बॅटिंग करतो. शिवसेना आणि भाजपचा जो संघर्ष विधानसभेला बघायला मिळाला त्यातून अनेक नगरसेवक नाराज आहेत. पाचोरा कोळगावकडे पण काही नगरसेवकांनी उघड नाराजी आमदार पण नाराज आहे. आमदार पण नाराज ते काय बसले ना, नाराजीतच बसले. एक शब्दही बोलत नाही किशोरप्पा. चंद्रकांत पाटील पण नाराज आहे. नाही कोणीच नाराज नाहीये. चंद्रकांत पाटील आणि नंदू महाजनांची आय लव्ह यू दोस्ती आहे, त्यामुळे नाराजीचा विषय नाही. पण शेवटी पक्षाचा विषय आल्यानंतर प्रत्येक माणसाला आपल्या पक्षाची बाजू घ्यावी लागते. चंदूबाईंनी ती बाजू घेतली की आमच्या पक्षाला उमेदवारी मिळावी, पण याचा अर्थ व्यक्तिगत संबंध कोणी खराब करत नाही. हे प्रेमाचे संबंध प्रत्येकाचे असतात. हो, गिरीश भाऊने ताकद लावली असती तर प्रताप भाऊ उमेदवार असते असं वाटतं का? अरे, प्रतापचा प्रताप नंदगृह. रेश्मा काळे यांनी स्थानिक नेत्यांची चर्चा न करता डायरेक्ट कोणी सांगितलं तुम्हाला? असं कोणी सांगितलं? असं होत नाही. रेश्मा काळे असं पण बोललं जात आहे की डायरेक्ट मतदानाच्या दिवशी जगामध्ये येणार आहे, तोपर्यंत ते जगामध्ये येणार आहेत ना मतदानाला, संपला विषय. एवढंच खूप झालं. चला, तुमचे प्रश्न